सगळ्यांना नमस्कार. कमी अवधीमध्ये पण आपण दरवर्षी गणपती बाप्पा आज विसर्जन असताना सुद्धा खूप काम असताना आपण सगळेजण आलो. आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले 20 वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली होती. आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की पोटी बांधलेली भूमिपुत्रांची घरं ती कायमस्वरूपी करताना काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं 2-3 मीटिंग मध्ये की जे 500 मीटर वगैरे तुम्ही आम्हाला देणार आहे ते ताबडतोब देण्यात यावं, GR काढण्यात यावं. पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिल्या तर परत आपण करू, पण निर्णय घेऊ म्हणून असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण एकंदरीत सगळ्या मीटिंग मधून त्यांची जी धारणा आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न ते सुद्धा आता करत आहे. आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपती नंतर GR निघून प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत भूमिपुत्रांची ती कायमस्वरूपी केली जातील. जी 20 वर्षाचा लढा आहे. आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेंच्या काळामध्ये आपल्या तुर्भे गावाला 30 ते 35 जवळजवळ नोटिसी आलेल्या आणि सगळीकडे 3 महिने ते घर सोडत होते प्रत्येकाचं. मग ते कॉलनीतील असो किंवा गावातलं असो शहरातलं असो त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं. सत्तेत असताना सुद्धा मी सत्तेच्या विरोधात जाऊन तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा त्यासाठी लढाई लढली होती. आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा मला जास्त आनंद आहे आणि गर्व पण आहे की माझ्या भूमिपुत्रांसाठी मी काही करू शकली. आपल्याला माहिती असेल की कुक्षेत गाव हे अनधिकृत गाव होतं. नुसतं त्या गावाला एक पत्र दिलं होतं पण घराला. पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्पग्रस्तांचं केलं आणि आज ते घर सगळ्यांच्या नावे आहेत. म्हणजे आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं. आता थोड्या दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त मुलांचा प्रश्न सुटणार आहे, निकालात येणार. ते सुद्धा काम माझं परिपूर्ण झालेलं आहे. ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेली आहे आणि त्यांच्या घरांसाठी तर होतीच पण त्यांची मुलांना जुप्पी मिळायची सिडकोतून ती अचानक बंद केली. त्यावेळी सुद्धा आम्ही खूप सिडकोत जाऊन मांडलेलं. म्हणजे ज्या ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रश्न येईल त्याच्यावेळी मी ठामपणे उभी राहिलेली आहे. मुंडेचं उदाहरण तर तुम्हाला जाहीरच आहे की सरकारमध्ये होती, सत्ता आमची होती, मुख्यमंत्री आमचा होता, तरी जाऊन मुंडेला आम्ही तिथून त्याच्या केलेल्या भूमिपुत्रांवर अन्यायावर आम्ही कारवाई केली होती. अशा पद्धतीने आता बरेच वर्षाचा प्रश्न आहे आपला भूमिपुत्रांचा की जरा कायमस्वरूपी झाली पाहिजे. मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आता घेतलेल्या आहेत. काही लोकांनी पत्रव्यवहार पण आता केलेले आहेत. पण माझा 2004 पासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे. आणि हे मुख्यमंत्री नाही तर पहिल्याचे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री जेव्हा सुनीलजी तटकरे होते, भास्कर जाधव होते, त्याच्यानंतर राजेश टोपे होते. या सगळ्यांचं त्या काळचे नगर विकासचे मंत्री होते, त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते. या सगळ्यांबरोबर 2004 पासून माझा पत्रव्यवहार होता. पण काही ना काही अडचणी येत होत्या. तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला. 2015 मध्ये माझी लक्षवेधी लागली. त्या लक्षवेधीवर अनेक निर्णय घेतले गेले. पण काही त्रुटी निघाल्यामुळे तो पुन्हा GR काढण्यात आला नाही. मग निवडणुका वेगवेगळी कारणं ठरली गेली. पण आता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांनी ठरवलं की प्रकल्पग्रस्तांचा एवढ्या वर्षाचा राहिलेला प्रश्न हा सुटला पाहिजे. म्हणून मी नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे सर्वांचे मी आभारी आहे. आणि लवकरात लवकर हा 2-3 दिवसात GR निघेल. त्यामुळे मी नवी मुंबईकरांच्या वतीने या सगळ्यांचा मी सत्कार करणार आहे. कारण शेवटी हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आणि तो लागत आहे. याच्यात अनेक लोकांनी मला सहकार्य केलं. हा प्रश्न मार्गी लागताना प्रत्येक वेळी माझ्याबरोबर राजेश पाटील असायचे, गणत असायचे, इतरही बरेच नगरसेवक माझ्यासोबत असायचे. आणि सगळे तुम्ही लोकांनी मीडियाने प्रत्येक वेळी आमच्या बातम्यांच्या ज्या आम्ही बातम्या दिल्या, ज्या वेळी आम्ही भेटलो त्यांना तुम्ही प्रसिद्धी दिली. तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी नवा मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असतील तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे.
नुसते प्रकल्पग्रस्त नाही तर माझे माताडी बंधू आहेत, माताडी बंधू आहेत, त्यांची छोटं घरे दिलेची वगैरे, तर यांना सुद्धा त्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी सुद्धा घरं आपली गरजेपोटी बांधलेले आहेत. आता गरजेपोटीची व्याख्या काय ते सरकार आता ठरवेल. आणि कमीत कमी 500 मीटर पर्यंत तरी आता हे कसं गवठण लागून माझं घर आहे. हे जर 500 मीटर वाढवलं तर इथे काही बांधकाम झालेले असतील पण वेगवेगळ्या गोष्टी दर लावला होता तो दर मी कमी करायला लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर कमर्शियल सुद्धा आम्हाला 25% देण्यात यावं. कारण काही आहे आता मी बोलल्यानंतर कोण 50% सांगेल. मला असं वाटतं श्रेय कोणालाही द्या, पण मी श्रेयासाठी लढाई करत नाहीये. पण हे काम झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आज मी आपल्याशी संवाद साधत आहे.